लहानपणी शाळेत असताना इतिहासाचा पिरियड सुरू असायचा. धड्याचं नाव होतं अफजल खानाचा वध. आणि ते सगळं सुरू असताना वर्गातले बाकीचे विद्यार्थी मान वळवू वळवू माझ्याकडे बघायचे. मला तेव्हा काही समजायचं नाही की हे असं का होतं. आमचे सर सगळ्यांना रागवायचे, हे इकडे बघा रे असं म्हणायचं. परंतु माझ्या लक्षात यायचं नाही की ह्या अफजल खानाचा माझा संबंध काय, तो माझा काय लागतो, माझा कोणता नातेवाईक लागतो. मग नंतर मोठं झाल्यावर लक्षात आलं की काही विशिष्ट लोकांनी अभ्यासक्रमाद्वारे, इतिहासाच्या पुस्तकांद्वारे, पोवाड्यांद्वारे, नाटक, चित्रपटांद्वारे एक गोष्ट ठसवण्याचा प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते. वास्तविकता अशी नाही आहे. परंतु ही गोष्ट ठसवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हा मुस्लिमांना मुद्दामून मोगलांच्या आणि आदिलशाच्या गोटात ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु आता काही परिवर्तनवादी चळवळी येत आहेत, त्यांचं साहित्य समोर आणत आहेत, अनेक संशोधक समोर येत आहेत आणि ती वस्तुस्थिती समोर आणत आहेत. आणि नंतर ते वाचणं झाल्यानंतर आम्हाला लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज जर मुस्लिमांचे शत्रू असते तर मग अफजल खानाचा वध होत असताना त्यांचा वकील कृष्णा कुलकर्णी का, आणि त्याच वेळी त्याच प्रसंगी जे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला मारतात त्याच प्रसंगी शिवाजी महाराजांचे जे 10 अंगरक्षक आहेत त्यातला एक अंगरक्षक सिद्दी इब्राहिम तिथं काय करतोय. महाराज जर मुस्लिमांचे शत्रू होते तर मग महाराजांचा तोफगोळ्याचा प्रमुख इब्राहिम खान तिथं काय करतोय. महाराज जर मुस्लिमांचे शत्रू जर होते तर त्यांचा सरनौबत म्हणजे कोण, लष्कर प्रमुख नूर खान बेग तिथं काय करतोय. लष्कर प्रमुख काय करू शकतो हे नवाज शरीफ आणि मुशर्रफला विचारा, काय करू शकतो. आणि स्वराज्याचा पहिला लष्कर प्रमुख या भारताची पहिली नेव्ही कोण बांधली आहे, गुगलवर सर्च करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाचं पहिलं नेव्ही निर्माण केली. परंतु त्या देशाच्या पहिल्या नेव्हीचा पहिला ॲडमिरल कोण आहे, तो आहे हजरत दर्या सारंग, एक मुसलमान पहिला ॲडमिरल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 700 पठाण होते. ते तिथं काय करत आहेत जर महाराज जर मुस्लिमांचे शत्रू आहेत तर. एवढंच नाही तर जे म्हटलं जातं ना की वेडात मराठे वीर दौडले साप, खरं म्हणजे ते वेगात म्हणायला पाहिजे, वेडे नव्हते ते, वेगात वीर मराठे दौडले साप. त्या 7 वीरांपैकी एक वीर कोण आहे, त्यांची नावं पहा जरा. प्रतापराव गुजर वगैरे. एक नाव आहे सिद्दी हिलाल. हो, या 7 लोकांनी 1200 सैनिकाच्या विरोधात लढाई लढलेली आहे. इतिहासामध्ये आश्चर्यकारक अशी ती लढाई होती. एक प्रकारचा काही इतिहासकार त्याला आत्मघाती हल्ला देखील म्हणतात. सिद्दी हिलाल एका युद्धामध्ये सिद्दी हिलालचे 5च्या 5 लेकरं जे आहेत ते शहीद झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक जो मुलगा होता त्यांचा सिद्दी वाहवा हाल करून मारलं त्याला स्वराज्यासाठी. महाराज जर मुस्लिमांचे शत्रू आहेत किंवा होते तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक मदारी मेहतर तिथं काय करतोय. महाराज जर छत्रपती शिवाजी महाराज जर मुस्लिमांचे शत्रू होते तर मग एवढे मुस्लिम सैनिक त्यांच्या सैनिकामध्ये काय करत आहेत, हा प्रश्न पडतो. बरं, काही हिंदुत्ववादी म्हणतात की महाराजांचे सरदार किंवा नौकर मुसलमान होते. तर आधी अनेक हिंदुत्ववादी राजकीय पक्षामध्ये मुसलमान आमदार खासदार आहेत. मग ते का धर्मनिरपेक्ष आहेत का. तर महाराजांचे फक्त सरदारच मुसलमान होते किंवा व्यावसायिक संबंध होते असे नाही, तर त्यांच्याशी सांस्कृतिक संबंध होते. फक्त व्यावसायिक संबंध नव्हते, वैचारिक संबंध होते. का, याचं एक उदाहरण आहे की महाराजांचे अनेक गुरु आहेत, त्याचा समकालीन पुरावे आहेत. सर्वात मोठा जो पुरावा संदर्भ जो सांगितला जातो तो सभासद हे बखरकार महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये हजर होते. इतका ॲथेंटिक पुरावा मी सांगतो. त्याच्यामध्ये महाराजांच्या गुरूंची यादी आहे.
त्याच्यामध्ये 2 गुरु आहेत, हजरत मौनी बाबा रहमतुल्लाह अलैह आणि हजरत बाबा याकूब सरवरी रहमतुल्लाह अलैह. दापोलीपासून 15 किलोमीटरवर केळशी हे गाव आहे, तिथे त्यांचा दर्गा आहे. महाराजांचे गुरु बाबा याकूब सरवरी यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी 653 एकर जमीन दिली होती इनाम म्हणून. मी त्या जमिनीचे कागदपत्र पाहून आलेलो आहोत. आणि कशासाठी दिली? मशीद बांधण्यासाठी दिली आहे. आधी ती मशीद आहे. महाराजांचे गड किल्ले उद्ध्वस्त झाले आहेत, सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, परंतु महाराजांची ती मशीद साबूत आहे. आणि असं वाटते त्या मशिदीकडे पाहून जणू आत्ताच बांधलेली आहे. इतक्या सुंदर अवस्थेत आहे. जामा मशीद म्हटलं जातं त्याला केळशीची, परंतु बरेच लोक त्यांना शिवाजीची मशीद म्हणतात. लोकांना बाबरची मशीद माहीत आहे, शिवाजीची मशीद माहीत नाही. हा इतिहास समोर आलेला नाही, येऊ दिलेला नाही काही लोकांनी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. तर अशा प्रकारे महाराजांचे मुस्लिमांशी फक्त व्यावसायिक नव्हे तर आध्यात्मिक संबंध देखील होते, सांस्कृतिक संबंध देखील होते. उदाहरणार्थ आता एक संशोधन निघालं आहे, त्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंची एक मुद्रा सापडली आहे. त्या मुद्राच्या मागे अरबी भाषेत लिहिलेलं आहे, वालदाय शिवबा. वालदा म्हणजे आई, अरबी भाषेतला शब्द आहे. महाराजांना अरबी भाषेचं वावडं नव्हतं. एवढंच काय तर महाराज कॅलेंडर कोणतं वापरायचे? सुरुवातीला अरबी कॅलेंडर, हिजरी कॅलेंडर वापरायचे. इंटरनेटवर तुम्ही लेटर्स ऑफ शिवाजी टाईप करून बघा, फारसी भाषेतलं लेटर्स उपलब्ध आहेत, त्याची भाषांतरही उपलब्ध आहेत इंग्रजी भाषेमध्ये. लेटरच्या सगळ्यात शेवटी लिहिलेलं असतं 8 रबिउल आखर, 7 रबिउल सानी, 7 रबिउल अव्वल. अरबी कॅलेंडर महाराज वापरायचे, हिजरी सन वापरायचे. महाराजांना हिजरी सणाचं वावडं नव्हतं, महाराजांना अरबी भाषेचं वावडं नव्हतं. एवढंच काय, महाराज मुकुट वापरायचे का? महाराजांच्या आधी जे कोणी भारतीय राजे होऊन गेले, तुम्ही बघा, सोन्याचा चांदीचा मुकुट वापरायचे, परंतु महाराजांनी एका कपड्याचं पागोट वापरलंय, कोणतंही मुकुट नाही. माझ्या राजाला सोन्याचा, हिऱ्यांचा, माणकांचा मुकुट वापरता आला असता, परंतु शिवांनी तो वापरला नाही. कपड्याचं पागोट बांधण्याची कोणाची पद्धत आहे? प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची पद्धत आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कोणताही मुकुट वापरला नाही. तेव्हा ते मशिदीमध्ये यायचे बाहेरचे लोक, तेव्हा म्हणायचे की तुमच्यापैकी मोहम्मद कोण आहे? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. अतिशय साधी राहणे. भारतीय राजे आधी बघा, ते अर्धनग्न अवस्थेत राहायचे, पितांबर नेसायचं फक्त, वर काही नेसायचे नाही, दागिने नेसायचे. पूर्ण कपडे नेसणारा राजा, मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे पूर्ण कपडे नेसण्याची पद्धत ही इस्लामी पद्धत आहे. मुकुटाऐवजी पागोट नेसायची पद्धत ही इस्लामी पद्धत आहे. म्हणजे महाराजांचे सांस्कृतिक संबंध देखील होते. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही महाभारत पाहिलं असेल, रामायण पाहिलं असेल, इथले भारतीय राजे काय करायचे? नमस्कार, प्रणाम वगैरे करायचे. महाराज काय करायचे? सलाम. बघा तुम्ही कोणत्याही चित्रपटामध्ये, शिवाजी महाराजांच्या सिरियल मध्ये बघा, त्यांच्या चरित्रामध्ये बघा, मानाचा मुद्रा. हा शब्द कुठून आलेला आहे? सलाम करण्याची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगीकारली. त्यांना सलामचं वावडं नव्हतं, त्यांना अरबी भाषेचं वावडं नव्हतं, त्यांची हिजरी कॅलेंडरशी त्यांचं काही वावडं नव्हतं, काही शत्रुत्व नव्हतं. कारण महाराज एक चांगले प्रोफेशनल होते, व्यावसायिक होते. धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणण्यापेक्षा व्यावसायिक होते. परंतु व्यवसाय वगैरे हे शब्द नकारात्मक वाटतात आपल्या मराठी माणसाला. नाही, महाराज एक प्रोफेशनल किंग होते की नाही, हा नूर खान बेग हा चांगला लष्कर प्रमुख होऊ शकतो ना, म्हणून बनवा त्याला लष्कर प्रमुख. हा इब्राहिम खान एक चांगला तोफगोळा फेकणार आहे ना, म्हणून बनवा त्याला. कोणत्याही प्रकारचा जातीवाद किंवा अशा प्रकारचा भेदाभेद महाराजांनी केलेला नव्हता. महाराजांचे फक्त मुस्लिमांशी संबंध नव्हते, तर इस्लामी विचारधारेशी देखील संबंध होते. हो, हा फार मोठा गैरसमज आहे की महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य होतं ते हिंदू स्वराज्य होतं. नाही, हिंदवी म्हणजे हिंदू नाही. जसं लखनौ पासून लखनवी हा शब्द तयार होतो, लुधियाना पासून लुधियानवी हा शब्द तयार होतो, तसंच हिंद पासून हिंदवी हा शब्द तयार होतो. हिंद म्हणजे भारत, अरबी शब्द आहे हिंद. भारतीय स्वराज्य हवं होतं महाराजांना, म्हणून त्याला हिंदवी स्वराज्य म्हटलं जातं. आणि महाराजांच्या एकंदर राज्यकारभारावर, त्यांच्या विचारधारेवर इस्लामचा किती प्रभाव होता हे एका पत्रावरून स्पष्ट होतं. महाराजांनी जिझियाविषयी एक पत्र लिहिलं होतं. गोविंद पानसरे यांनी
शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये हा संदर्भ दिला आहे. तसेच यदुनाथ सरकारचं द शिवाजी अँड हिज टाइम्स याच्यामध्ये हा संदर्भ सापडतो. एवढंच काय तर इंटरनेटवर ते मूळ पत्र उपलब्ध आहे फारसी भाषेत आणि ईश्वर नागर यानं त्या फारसीपासून भाषांतर देखील केलेलं आहे. ते भाषांतरी उपलब्ध आहे. महाराज औरंगजेबाला पत्र लिहितात आणि सांगतात की तुमचा जो अल्लाह आहे तो रब्बुल आलमीन आहे, सगळ्या आलमचा रब आहे, सगळ्या जगतांचा तो पालन करता आहे, तोच आमचा आहे, ईश्वर आहे. अल्लाह आणि ईश्वर हा वेगळे नाही महाराज सांगतात. महाराजांचं अल्लाहशी इमान होतं, अल्लाहवर इमान होतं आणि तो एक आणि फक्त एकच आहे, हिंदूंचा मुसलमानांचा सगळ्यांचा, हे महाराजांचं इमान होतं. दुसरं महाराज त्याच पत्रात म्हणतात की कुराणात अल्लाहला रब्बुल आलमीन म्हटलेलं आहे. एक अरबी श्लोक कोट करतात महाराज, जो अध्याय क्रमांक 1 आहे सूरे फातिहामधला. म्हणजे महाराजांनी कुराण वाचलं होतं. त्यावेळेस निश्चितच भाषांतर झालेलं नव्हतं कुराणाचं. महाराजांनी कुराणाचं भाषांतर वाचलं नव्हतं, तर अरबी शिकून कुराण वाचलं होतं. याचा एक संदर्भ आहे की तंजावरला छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ राहत होते, भोसले, व्यंकोजी राजे भोसले यांचा तिथं किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये एक डायरी आहे. त्या डायरीमध्ये भोसले घराण्याच्या अनेक महापुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराजांची स्वाक्षरी 5-6 भाषेमध्ये आहेत, अरबी भाषेत स्वाक्षरी आहे. महाराज हे अडाणी होते, अज्ञानी होते हा गैरसमज काही लोकांनी पसरवलेला आहे. महाराजांना 5-6 भाषा यायच्या, फारसी यायची, अरबी यायची, उर्दू यायची, त्यांना प्राकृत यायची, संस्कृत यायची. महाराजांनी कुराण वाचलेलं होतं याचा तो पुरावा तो अरबी श्लोक आहे, रब्बुल आलमीन, की तो सगळ्या आलमचा रब आहे. आणि नंतर महाराज म्हणतात की कुराण हे आसमानी ग्रंथ आहे. म्हणजे काय, अल्लाहकडून आलेला आहे तो, हा मानवाने लिहिलेला नाही आहे, तो ईश्वरी ग्रंथ आहे. महाराजांची ही श्रद्धा होती की हा आसमानी ग्रंथ आहे. आणि नंतर औरंगजेबाला सांगतात की तू जिझिया घेतो आमच्याकडून घे, तुला अधिकार आहे जिझिया घेण्याचा, परंतु जिझिया घेण्यापूर्वी ती व्यवस्था कायम कर की ज्या व्यवस्थेमध्ये एक सुंदर महिला सोन्याचे दागिने नेसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती सहज जाऊ शकावी आणि तिची छेड काढली जाऊ नये. महाराज हे जे विधान वापरतात ते काही सामान्य विधान नाही आहे. हे समजून घेण्यासाठी आम्हाला प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची एक हदीस म्हणजे प्रेषित वचन, हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना जी अपेक्षित व्यवस्था होती त्या व्यवस्थेचं वर्णन स्वतः प्रेषित करतात की एक दिवस येईल की एक महिला सना प्रदेशापासून, सना यमन अरबस्तानाचं एक शहर आहे, सनापासून तर मृतसागरापर्यंत, म्हणजे जवळपास काश्मीर ते कन्याकुमारी एवढं अंतर आहे, सनापासून तर मृतसागरापर्यंत एक महिला हातामध्ये सोनं खेळत खेळत ती सहज जाऊ शकावी आणि तिला कोणत्याही जंगली जनावराशिवाय कोणाची भीती नसावी. इतकी चांगली सुजलाम सुफलाम व्यवस्था आणि इतकी नैतिक व्यवस्था आणि लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा व सुव्यवस्था इतकी सुंदर असलेली व्यवस्था प्रेषितांना अपेक्षित होती. महाराज जणू तेच दुसऱ्या भाषेत औरंगजेबाला खडे बोल सुनावतात की औरंगजेबा जिझिया घेतो का रे आमच्याकडून, घे, परंतु ती व्यवस्था कायम कर जी मदिनामध्ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कायम केली होती आणि नंतर आमच्याकडून जिझिया घे. हीच व्यवस्था कायम करण्याची गरज आहे. सगळ्या हिंदू, मुस्लिम, मराठा, ब्राह्मण, बौद्ध, शीख, पारसी, जैन सगळ्या धर्माच्या लोकांनी मिळून ती व्यवस्था कायम करण्याची गरज आहे. जमात इस्लामी हिंदचा उद्देश तीच व्यवस्था कायम करण्याचा आहे. त्याच्यासाठी आम्हाला एकमेकांचे धर्मग्रंथ वाचणं आवश्यक आहे. मुस्लिमांनी उर्दू भाषेत शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे, माता जिजाऊंचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे. तसेच शिवप्रेमी मराठ्यांनी आणि सगळ्या मावळ्यांनी आणि सगळ्या बहुजनांनी कुराण देखील त्यांच्या मराठी भाषेत, हिंदी भाषेत वाचलं पाहिजे. कारण महाराजही कुराण वाचत होते, आपणही कुराण वाचलं पाहिजे. महाराजांचं हे धोरण, महाराजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांच्या पुढील वंशजामध्ये ही गोष्ट राहिलेली आहे. मुस्लिमांशी चांगले संबंध राहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती राजे शंभूराजे आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मशिदीकरिता जमीन दिली होती, जी रक्कम दिली होती, त्या रकमेतून त्या जमिनीवर मशिदीचं बांधकाम सुरू झालं. परंतु बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच महाराजांनी जगाचा निरोप घेतला. ते बांधकाम नंतर शंभूराजेंनी पुढे पूर्ण केलं. एवढंच नव्हे तर महाराजांचे खरे वारसदार राजर्षी शाहू महाराजांनी देखील हेच धोरण पुढे राबवलं आणि मुस्लिमांकरिता मुस्लिम बोर्डिंग
हॉस्टेल त्यांनी सुरू केलं. कदाचित महाराष्ट्रातलं किंवा कदाचित देशातलंही मुस्लिम मुलींकरिता पहिलं हॉस्टेल, पहिलं बोर्डिंग महाराजांनी सुरू केलं. एवढंच नव्हे तर जगातलं पहिलं मराठी भाषांतर कुराणाचं सुफी मोहम्मद याकूब यांनी केलं. परंतु त्यासाठी 25,000 रुपये, त्या काळातले 25,000 रुपये आजचे 25 कोटी रुपये असू शकतात. त्या काळात 25,000 रुपये दिले ते शाहू महाराजांनी आणि सुफी संत याकूब बाबांना सांगितलं की तुम्ही कुराणाचं भाषांतर करा. जगातलं पहिलं भाषांतर कोण करविलं तर ते राजर्षी शाहू महाराजांनी करविलं आहे. म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर पूर्ण शिवघराणं हे कुराण प्रेमी होतं, हे इस्लाम प्रेमी होतं, हे मुस्लिम मित्र होतं. आज हा इतिहास सर्वांना सांगण्याची गरज आहे आणि आज सांगितला जात आहे. म्हणूनच आज शिवजयंती असताना पहिल्यासारखं तणाव असत नाही. आज शिवजयंती असताना 1-2 अपवाद वगळले तर कुठे दंगली होत नाही. याचं कारण त्या चळवळींना जाते आणि त्या शिवव्याख्यातांना जाते की जे घराघरात जाऊन शिवाजी महाराजांचा खरा इतिहास ते सांगत आहेत. आज त्याचीच गरज आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सर्व मावळ्यांनी हा प्रण उचलला पाहिजे की आम्ही एकमेकांचा अभ्यास करू, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करू, आम्ही कुराणाचा अभ्यास करू, आम्ही बायबलचा अभ्यास करू, शक्य तेवढ्या धर्माचा आम्ही अभ्यास करू आणि खरं काय आहे त्या सत्याचं आम्ही शोधन करू. धन्यवाद.